नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर थंबनेलला बघितलंच आहे तुम्ही डिझाईन कशी झालेली, आणि थंबनेलला जे टाकलंय ना त्याच व्हिडिओमध्ये, आणि मी काय थंबनेल एडिटिंग करून वगैरे दाखवलंय एक आणि केलंय एक असं नाही. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, सेम टू सेम थंबनेल आहे, सेम टू सेम व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. आणि जे नवीन आहे चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावना, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बॅक टू बॅक मी व्हिडिओ टाकतोय खास तुमच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ पण फुल कडक झालेला आहे. आणि मी तुम्हाला माहिती आहे, मी काय आधी म्हणजे रेकॉर्ड केलेलं नाही किंवा आधी बनवलं आहे मग तुम्हाला टाकतोय. मी डायरेक्ट डिझाईन करणार आहे, आता जे होईन ते होईन. तर आता तुम्हाला इथं पीस दिसते, तर ह्याचं मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे. आणि बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ना, ह्यावर पण व्हिडिओ टाकलेला आहे मी. पेन टूलनीच कट केला याला पूर्ण. फोटोची क्वालिटी जरा कमी आहे कारण मी गुगलवरून घेतलेला आहे. बाकी याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे मी असं परफेक्ट असं. आता आपल्याला काय बनायचं ना ते तुम्हाला समजलं असेल थंबनेल बघून. तर मी इथं साईज काय घेतो तुम्हाला दाखवतो. तर आपण साईज घेण्यासाठी इथं कंट्रोल एन करू शकतो किंवा डायरेक्ट इथं फाईलवर क्लिक करू, इथं न्यू डॉक्युमेंट घेऊ शकतो नाही का. तर याची साईज तुम्हाला इंचेसमध्ये किती घ्यायचे, उंची ह्याची 9 घ्यायचे आणि रुंदी 16 घ्यायचे. आणि हेच आपण थंबनेलला पण यूज करतो आणि आपल्याला थंबनेलच बनवायचं आहे. तुम्ही बघताय की जे डीजेचे थंबनेल आहेत म्हणजे कुठले पण असो, कारण थंबनेलमुळं आपल्या व्हिडिओला ट्रॅफिक येतं. तुमचा थंबनेल जर चांगला असेल ना तर तो पब्लिक पण येणार आहे, ट्रॅफिक येणार आहे पूर्ण. कारण आत्ता पण आपण जेवढं टाकतोय ना आपले थंबनेल बघूनच आपल्याला व्ह्यूज भेटतात. तर याची इंचेसमध्ये मी उंची 9 आणि रुंदी 16 घेतलेली आहे आणि रिझोल्युशन 300 घेतलेलं आहे. तर मी तर क्रिएट करतो. साईज क्रिएट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपण ह्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेलं आहे. आता ह्याला आपण असं उचलून इकडे टाकणार आहे आणि जी साईज वाढवून घेतो मी अशी. ह्याची साईज वाढवली. ह्यानंतर काय करायचं, माझ्याकडे एक बॅकग्राऊंड आहे मी तुम्हाला दाखवतो. इथं खाली असून कुठं तरी, खूप दिवस झाले मी डाउनलोड करून ठेवलेले. हे बघा इथे. तर असले बॅकग्राऊंड तुम्हाला ना का पिंटरेस्टवर भेटतील, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर असं एक बॅकग्राऊंड आहे. आता मी काय करणार आहे, ह्या डिझाईनमधला एक कलर घेणार आहे नाही का. तर ह्या डिझाईनमधला मी असा थोडा डार्क कलर घेणार आहे आणि खालची लेअर आपली जी आपण डॉक्युमेंट घेतलेली नाही त्याच्यावर मी सॉलिड कलर घेणार आहे आणि ह्याच कलरचा असा बॅकग्राऊंड घेणार, म्हणजे सॉलिड कलर घेणार आहे. त्यानंतर जी वरची लेअर आहे आपली बॅकग्राऊंडची, तिला मी ओव्हरली किंवा जे चांगलं वाटतं ना आपल्याला ते देणार आहे इथं नाही का. तर इथं मला सॉफ्ट लाईट आणि ओव्हरली दोन्ही चांगलं वाटते. तर मी तर सॉफ्ट लाईटच देतो आणि जी ऑपेसिटी ना थोडी कमी करतो अशी. तर याची ऑपेसिटी मी थोडी कमी केलेली आहे. त्यानंतर ह्याला आपल्याला ना थोडं डार्क करायचं, कारण थंबनेल नाही का असं थोडा डार्क असतो आणि तो दिसायला पण भारी वाटतं ना का. असं जेव्हा आपण एवढ्या ह्याच्यामध्ये असते नाही का साईज, आणि आपण थंबनेल बघूनच व्हिडिओ प्ले करतो, तर ह्याला थोडं आपण डार्क करू. कंट्रोल एलने असं लेवलचं ऑप्शन ओपन होईल. तर इथून तुम्ही असं हे इकडं घेऊन जाऊ शकता. तर बघू शकता तुम्ही कसं होतं, कसं झालं. तुम्ही असं करू शकता डार्क करण्यासाठी. ओके. अजून इथं ह्याच्या मागं आपल्याला ओव्हरले वगैरे मारायचं, आपण नंतर मारू. तर आता आपल्याला इथं टायटल नाही का ट्रेंडिंग सॉन्गचं करायचं, जे आपलं आहे शर्ट व्हाईट कॉलर टाईट. तर हेच आहे तसं आपण इथं कॉपी करून इकडं पेस्ट करूया आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो काय करायचं आहे. तर इथं टेक्स्टमध्ये जाऊन इथं मी पेस्ट करतोय. तर असं मी इथं पेस्ट केलेलं आहे. ह्याला व्हाईट कलर घेतो. हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे मी. तर आपल्याला काय करायचं आहे, हा फॉन्ट नाही पाहिजे आपल्याला, दुसरा फॉन्ट पाहिजे. आपण बघू कुठला चांगला. डीजेचे फॉन्ट पण कडक असतात भावना. तर बघू आपण कसं दिसते काय कसं सगळं बघूया. चांगलं वाटते पण अभी फॉन्ट बघू आपण कुठले कुठले चांगले, त्यानुसार आपण करूया. हा एक फॉन्ट चांगला वाटतो पण बघू आपण अजून खाली खूप फॉन्ट आहेत आपल्याकडे. जो चांगला वाटन तो हे करा.
खूप फॉन्ट आहेत नाही का, आपण बघूया जो चांगला वाटेल ना तो घेऊया. आपण इन्फिनिटीचे पण बघू कसे, कारण आपली जेवढी थंबनेल चांगला होणार आहे जेवढा, तेवढा आपल्या चांगल्यासाठी नाही का. म्हणजे जो चांगला वाटेल तो घ्यायचा मस्त कडक मध्ये. तर मी हाच घेते तुम्हाला दाखवण्यासाठी, जाऊ द्या काय विषय नाही. तर हा घेऊया. तर ह्याची अल्ट दाबून डुप्लिकेट घेतो आणि आपल्याला ह्याला ना आता ई टाकायचा. व्हाईट शर्ट व्हाईट, ह्याला इकडे घेऊया. असं वेगवेगळंच घ्या नाही का फॉन्ट, म्हणजे कसं तुम्हाला ॲडजस्ट करता येईल. आता कॉलर लिहायचं आपल्याला, कॉलर. त्यानंतर टाईट. तर असं केलेलं आहे. काय चुकलं असेल तर बघा, हे डिलीट करून टाकतो मी आता. तरी आपण असं केलेलं आहे. अजून बघू आपण कसं होते. तर सगळं आपण नाही का ॲडजस्ट करू थोडं थोडं. फॉन्ट वगैरे जास्त मोठा असेल तर छोटं करा. अशामध्ये थोडं तुम्ही एका लाईनमध्ये पण घेऊ शकता दोन्ही. हे असं ऑल सिलेक्ट करून आपण फोटो जरा इकडे घेऊया. फॉन्ट फक्त नीट लावून घ्या, मग नंतर मी इफेक्ट वगैरे सगळं सांगतो. शॅडो कसा द्यायचा टेक्स्टला सगळं सांगतो. फॉन्ट भारी भेटले ना मग आपलं अजून चांगलं होतं नाही का. मला हे पण चांगलं वाटते, मी हेच घेतो. ह्याला ग्रुप केले सगळ्यांना. आता ग्रुप केलं आहे तर ह्याला आपण नाही का टेक्स्ट इफेक्ट देऊन बघूया. आणि येल्लो कलरचा देणार आहे, कारण येल्लो कसं भारी वाटतं नाही का थोडं. तर ह्याला राईट क्लिक करायचं आहे, ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जायचं. तर ह्यानंतर तिथं बेवेल दिसन इथं आले ना तर बघा ऑटोमॅटिक लागलेला आहे. तुम्हाला सेटिंग बघता येईल इथं किती आहे. तर हे मी नाही का, तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल जो आपण टाकला लग्नपत्रिकाचा, त्यावेळेस थंबनेल बनवला ना मी. तर ते थंबनेल बनवतानाच मला वाटलं की आपण डीजेचा थंबनेल असतो जो रिमिक्सचा तो बनवू. आणि त्यामध्ये जो मी इफेक्ट दिला होता तर तोच इफेक्ट इथं लागू झाला ना. तर तुम्ही म्हणून मी आत्ता व्हिडिओ बनवला होता आणि परत तुम्हाला करून दाखवतो. तर मी व्हिडिओ शूट केलेला नाही, मी डायरेक्ट व्हिडिओ बनवतो आहे. फक्त मी क्रॉप करून ठेवलेला आणि बॅकग्राऊंड माझ्याकडे होतं नाही का. तर हे असं इफेक्ट आहे. तर बघू शकते इथं तुम्ही साईज वगैरे बघा. सॉरी, तर इथं साईज बघा किती आहे. इथं डेप्थ वगैरे जेवढं आहे ना सेटिंग बघून घ्या. इथं आपण काही शॅडो देणार नाही. बाकी अजून काय करता येत असेल तर आपण करू इथं. तर जाऊ दे, मी इथं काहीच करत नाही, फक्त इथंच इफेक्ट दिलेला आहे मी, तेवढाच देतोय. आउटर नको, आउटर नाही, आपल्याला इनरच द्यायचा आहे. असा तुम्ही अजून इनर ग्लो अजून देऊ शकता, ॲड करू शकता. येल्लो कलरचा तुम्हाला द्यायचं झालं तर तुम्ही देऊ शकता. अजून नॉर्मल साईज वाढवतो असा. तर बस एवढा देऊया, फुल कडक दिसते असं टेक्स्ट आपलं. तर मी तो ओके करतो. सेटिंग बघून घ्या पहिले तुम्ही, स्क्रीनशॉट मारा. एक आणि इनर ग्लो दोनच दिलेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला इफेक्ट द्यायचा आहे ना का शॅडोचा. तर आपण काय करू, ह्याला
हे करून बघू, ॲक्शन मारून बघू. तर हे ॲक्शन नाही का मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतो डिस्क्रिप्शनमध्ये. मी अगोदर एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये पण दिलं आहे, पण त्यामध्ये पासवर्ड असन. जाऊ दे, मी ह्याच्यामध्ये पण देतो आणि व्हिडिओमध्ये 1 स्टेपमध्ये पासवर्ड राहील फक्त. तर मी प्ले करतो. आणि फक्त शॅडोसाठी किंवा मटेरियलसाठी व्हिडिओ बघत जाऊ नका, कारण मी तुमच्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतोय. नाहीतर मी डायरेक्ट बॅकग्राऊंड रेडी करून डायरेक्ट उचलून टाकून विकून पण व्हिडिओ बनवू शकतो, पण मी तुमच्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा, काहीतरी शिकायला भेटते आणि मला पण शिकता येते. तुम्हाला शिकवता म्हणजे व्हिडिओ बनवून, तर मला पण नवीन काय काय शिकायला भेटते. तर मी इथं अप्लाय केलेला आहे लॉंग शॅडो. आता तो लवकरच क्रिएट होईल. तर बघा इथं झालेला आहे क्रिएट, तुम्हाला दिसत असन. मी इथं लेअर बघा आणि इथं झूम करून दाखवतो तुम्हाला मी. तर हे टेक्स्ट आपलं असं होतं ग्रुपचं आणि शॅडो क्रिएट झालं बघा, असं दिसतंय. तर आपला शॅडो क्रिएट झालेला आहे आणि थंबनेल फुल कडक दिसतोय. तर आपण काय करू, शॅडोवर क्लिक आहे ना ह्या, तर ह्याला ग्रुपवर शिफ्ट दाबून क्लिक करून इथं पिन मारून घेऊ. म्हणजे कसं, ह्याला जर आपण मूव केलं ना तर आपलं शॅडो पण मूव होईल. तर ह्याची साईज वाढून घेऊ आपण, झाली. आणि हा फोटो आहे ना, तर ह्याची पण साईज वाढून आपण नाही का थोडं इकडं घेऊया, किंवा साईज छोटी करा थोडं, नाही का आपल्याला हात पाहिजे पूर्ण. नाहीतर असं पण चांगलं वाटतं, पण राहू द्या एवढंच. तर हे झालेलं आहे पूर्ण कडक. आता हे झालं, आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरले इफेक्ट मारायचा आहे बॅकग्राऊंडला, थोडं अजून डार्क दिसन. तर मी आपल्या शॅडोच्या खाली जे बॅकग्राऊंड आहे आपलं, त्याच्या वर आपण एक न्यू लेअर घेऊया. न्यू लेअर घेतली ना, तर इथं तुम्हाला सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे आणि ओव्हरले द्यायचा आहे. आणि तुम्ही डिझाईनमधलाच कुठला तरी कलर घेऊन नाही का, इथून तुम्ही कलर घेऊ शकता. असं आय दाबलं तरी येतं, पण कधी कधी येत नाही का. असं आता आलं बघा. तर आय दाबून असा कलर घेऊ शकता आणि असं मारू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट टेक्स्टचा कलर घ्या नाही का, जो तुम्हाला चांगला वाटतो तो. तर हे बघा असं दिसतंय बिफोर आफ्टर. तर असं मारू शकता साईडनी. अजून तुम्हाला अजून एक दाखवतो. तर माझ्याकडे एक नाही का असं थोडं हे काय म्हणतात ओव्हरले आहेत ह्या टाईपचे. तर हे आपण देणार आहे आता. तर ह्यामधले कुठले द्यायचे काय कसं तुम्हाला दाखवतो. तर मी हे सिलेक्ट करून घेतलं, असं अल्ट दाबून ह्याची साईज वाढवतो. साईज वाढवल्यानंतर ह्याला ना आपल्याला बॅकग्राऊंडच्या वर आणायचं आहे, जिथं आपण इफेक्ट दिलता त्याच्या. आणि फक्त ह्याला नाही का स्क्रीन करा, किंवा असं स्क्रीन करू शकता. आणि स्क्रीन केल्यानंतर ह्याला काय करायचं, तुम्हाला ह्याची ऑपेसिटी थोडी कमी करा, किंवा डायरेक्ट अल्ट दाबून ना मास्क करा. आणि तुम्हाला जिथं पाहिजे ना तिथं असं मारा, असं मारून घ्या जिथं पाहिजे तिथं. किंवा डायरेक्ट ठेवलं तरी चांगलं वाटते. जाऊ दे, आपण डिलीट करून टाकू. तर हे जास्त असंच चांगलं वाटतंय. अजून एक राहिलं, ह्याच्या मागं ना आपल्याला एक असं सर्कल टाईप ॲड करायचं आहे, म्हणजे करून बघू कसं वाटतंय. तर मी तुम्हाला अजून पण सांगतो, मी काय आधी व्हिडिओ बनवला नाही आणि मग तुम्हाला सांगतो नाही. मी डायरेक्ट व्हिडिओ बनवलेला आहे. मी काय विचार केला नाही की माझा व्हिडिओ फेल जाईल. म्हणलं फेल झाला आपण परत शूट करू, पण मी डायरेक्ट शूट करतोय. तर मी ह्याला ना शिफ्ट दाबून असं सोबत हे करून घेतो. मी डिलीट करतो, परत तुम्हाला दाखवतो. तर इथून साईज घ्यायची आणि शिफ्ट दाबलं ना सोबत असं, म्हणजे इक्वलमध्ये सर्कल नाही का साईज वाढते त्याची. तर ह्याची सर्कल आपण घेतलेला आहे, तर सॉरी आपण सर्कल घेतलेला आहे. तर ह्याला फोटोच्या मागं टाकूया आणि ह्याला ओव्हरले देऊन बघू कसं वाटतंय. आणि ओव्हरले दिलेला आहे. आता आपण डिझाईनमधलाच कलर घेणार आहे, थोडासा डार्क असा. तर घेतला, तर ह्याला काय करायचं, ब्लर करायचं. असं ब्लर करायचं थोडं, आणि ऑपेसिटी कमी करा, किंवा इथून अजून कुठलं चांगलं वाटते बघा. तर हे एक चांगलं वाटतंय. आणि हे झालं आपलं, बरंचसं काम झालं. फक्त इथे ॲड नाव करायचं आहे. आता फोटोला इफेक्ट देऊया फिल्टरमध्ये, कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये.
तर फिल्टरमध्ये आपण जास्त काय करणार आहे तर हायलाईट बघायची किती, तर आपण हायलाईट वाढवणार आहे, कॉन्ट्रास्ट पण थोडं वाढवणार आहे. त्यानंतर फोटोची लाईट आहे जी आपली ती बरोबर आहे, त्यामुळे ह्याला 0 करतो. त्यानंतर इथं वाईट्स पण नको, काहीच करायचं, इथं टेक्स्चर वाढूया. टेक्स्चरने कसं थोडा फोटो नाही कसा शार्पनेस दिसतो ना का, तर क्लिअरिटी पण वाढू थोडीशी नॉर्मल. बस ओके करतो. तर बघा फोटो फुल कडक दिसतोय. आता इथं 2 लाईन मारून घेऊ आपण. ह्या इथं रेक्टँगल टूलमध्ये जाऊन 2 अशा लाईन मारून घेऊ व्हाईट कलरच्या. तर इथं मी लाईन मारलेली आहे. तर ही लाईन खूपच मोठी आहे नाही का, तर याला कमी करू आपण आणि ह्याला डुप्लिकेट घेऊया अशी. आणि ह्याला आपण काय करू, मास्क करून नाही का इकडून ओढून टाकू साईडनी थोडे ऑपोसिटी कमी करून असे. तर इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक पाहिजे, तर अशी ओढून टाकू. आणि वरची मी डिलीट करून टाकतो आणि खालचीच कॉपी करून वर घेतो नाही का. तर अशी कॉपी करून वर घेतो. तर आपल्याला इथं ना का नाव टाकायचं आहे. तर फॉन्ट कुठला घ्यायचा ते पण तुम्हाला मी सांगतो. साईज वाढवतो फॉन्टची. तर हे मी नाही का वरती घेतो, नाहीतर इफेक्ट लागेल आपल्या टेक्स्टला. तर वर घेतले सगळ्यात वर लेअरमध्ये आणि इथं टाकणार आहे मी DJ. तर फॉन्ट चेंज करून घेतो मी, अनेक फॉन्ट घेतो. तर सर्व कॅपिटलमध्ये घ्यायचे, DJ RS ऑफिशियल. बरोबर का बघा, स्पेलिंग वगैरे चुकतंय माझ्याकडून, चुकलं तर घ्या समजून. तर हे ऑफिशियल टाकलंय मी इथं. हे थोडं अजून खाली घेतो, हे थोडं असं नाही का, सॉरी. तर हे जे आपण लाईन ॲड केली ती ना, आपण काय करू, जे नाव आहे ना त्याला बी लॉक करू, शॅडोला बी लॉक करून टाकू, परत जे आपण इफेक्ट लावला त्याला बी लॉक करून टाकू. त्यानंतर असं घेऊया, जवळ घेऊ असं. आता आपल्याला इथं रिमिक्स टाकायचं आहे. तर आपण कुठला फॉन्ट घ्यायचा तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला ना काय म्हणतात, हँडरायटिंगचे जे फॉन्ट असतात ना कर्सोवाले, म्हणजे ना का जे हँडरायटिंगवाले, मी ते टाकतो, तुम्हाला लगेच समजेल. किंवा डायरेक्ट आपण इथं बघूया कुठला आहे. तर हा एक भारी आहे. तर इथं जाऊन आपल्याला ना रिमिक्स टाकायचं आहे, रिमिक्स. Ctrl+T करतो, साईज वाढून घेतो. 1 मिनिट लॉक करतो. हे सर्वच लॉक करायला लागणार आहे. तर तुम्ही पण लॉक करत चला, कारण आपण जास्त वर्क केलेलं असतं ना, त्यामुळं असा विषय होतो. ते टेक्स्ट कुठं गेलं इथं शोधतो मी. अगं हे लॉकमध्येच गेलं, त्यामुळं ते हलत नव्हतं. तर मी ह्याला वर घेऊन जातो सगळ्यात वरती. तर वर घेऊन आलेलो आहे आणि जे आपलं ग्रुप आहे नावाचं त्याच्यामध्ये ते टेक्स्ट ॲड झालं होतं म्हणून ते हलत नव्हतं. तर त्या लॉक करतो आणि ह्याला मोठं करतो टेक्स्टला, जे रिमिक्स नाव टाकलं आपण ते. तर हे इथं असं घेतो. अजून बघू आपण कुठले कुठले फॉन्ट आहेत भारी. इकडून बघतो म्हणजे दिसन आपल्याला नीट. जे चांगलं वाटेल ना ते टाकू आपण. मला हाच चांगला वाटतंय किंवा हा. सध्याचा फॉन्ट पण कमी आहे, डाउनलोड करायला पाहिजे होता. तुम्ही हँडरायटिंग जे फॉन्ट असतात ना तिथं तुम्हाला भेटून जाईल. हा एक चांगला वाटतोय, पण नको यो पण नाही बरोबर. जाऊ दे, आपण जो आहे ना आता त्यामध्येच करू. तुम्ही पण थोडं समजून घ्या. फॉन्ट होते बरं का माझ्याकडे हा वाला. तर हा घेतलेला आहे मी. ह्याची साईज कमी करतो आणि ह्याला मी हा कलर देतो येलो. तर बघा आपलं थंबनेल झालेलं आहे पूर्ण कडक.
आपण वाटलं तर नाव थोडं थोडं वर घेऊया, अनलॉक करतो याला, असं वर घेऊया थोडं थोडं. नाव वर होणारच नाही कारण आपण जे शॅडोला ना त्याला पण लॉक केलं. आता होईन बघा. तर वर घेतले मी थोडं, त्यानंतर रिमिक्सला पण थोडंसं इथं घेतलं, ॲडजस्ट केले. म्हणजे आपली लाईन, मला लाईन खूपच बोर्ड वाटते नाही का ती आपण लावलेली, तर ह्याला पण आपण कमी करू अजून. ते खूपच कमी झाली, झूम करून करू आपण कमी अजून. हां आता बरोबर आहे. खालची लाईन उडवतो आणि वरची लाईन परत आल्ट दाबून ना अशी सोबत खाली घेतो. हां आणि हे जे नाव आहे ना, तर ह्याला पण आपल्याला जास्त बोल्ड नाही करायचा, नॉर्मल करायचं आहे. तर हा तुम्हाला हा एवढा बस झाला. त्यानंतर रिमिक्स नाव खाली घेतो, त्याला जाऊ दे. एवढं केलं आहे आपण आणि डिझाईन बी कडक झाले. अजून जे आपण मागं ॲड केलं तर जे ते तुम्हाला जर वाटलं कमी करायचं त्याची ऑपेसिटी कमी करू शकता. अजून फोटोला पण इफेक्ट दिला आहे. अजून काय राहिले बघा, तर नाव पण कडक दिसते. अजून बॅकग्राऊंड बघू, बॅकग्राऊंडला काय करता आलं तर बॅकग्राऊंडची आपण ऑपेसिटी कमी केली, ती वाढवल्या पण चांगलं वाटते. कमी केलं बघा कसं दिसन, असं दिसन. तर आपण ह्याची ऑपेसिटी पूर्ण वाढवू किंवा नॉर्मल थोडी कमी करू. आता अजून काय करायचं तर आपण काय करू, एकदा ऑल कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून ना ई दाबू, पूर्ण लेअर मर्ज होऊन आपल्याला एक न्यू लेअर भेटन. त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून नाही का कंट्रोल एल करून, तर कंट्रोल एल करतो मी आणि ह्याची लेवल थोडी अशी हे करतो ना का. ओके, तर बघा बॅनर कसं झालं आपलं जे थंबनेल आहे. शर्ट व्हाईट, कॉलर टाईट. तर बघा फुल कडक झालेला आपला थंबनेल. आणि नाव पण मी असंच टाकलं आहे, टाइमपास DJRS ऑफिशियल. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आपण खूप आधी ना काही FL स्टुडिओमध्ये पण सॉन्ग म्हणजे बनवत होतो नॉर्मल थोडेफार. मी चॅनलला बी टाकलेला एक व्हिडिओ नॉर्मल करायचो, पण मी कसं डिझाईन करायला लागलो मग मी तिकडं सोडून दिलं ते, कारण कॉपीराईट पण येत होते नाही का, क्लेम यायचे. आणि मला माहीत नव्हतं की नाही का असे जे व्हिडिओ टाकतात आता पण त्यांना बी क्लेम येतं. मला वाटलं कॉपीराईट येतं म्हणून मी सोडूनच दिलं तर सगळं. आणि आता आपल्याला डिझाईनमध्ये पूर्ण 1.5-2 वर्ष झाला असन, जास्त झाला असन. पण मी आज पण FL स्टुडिओ जर ठेवलं असतं ना कायमसोबत, म्हणजे केलं असतं, तर आज आपल्याला बऱ्यापैकी मिक्सिंग जमले असते, आपण सॉन्ग बनवले असते आणि मी त्याच्यावर पण टोटल आणला असता. पण आपलं काय झालं नाही, जाऊ द्या. एकात ना एकात चांगलं आहे आपण. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा भाऊ नेहमी प्रत्येक काहीतरी नवीन घेऊन येत असतो. तर चला भाऊनं भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.